कितना 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 एक आता लपतो तू मला मला बघून लप आता खोट आले कुठं पलतोल तुझा बातमीचा धूल येतो मला ऐकायला हन दायबा कितना आले दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा आणि येईन तुम त्या थंगतील बा येईन तुम त्या थंगतील बा येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा मी नाही बोलणार तुला ये के दिवठी या छोटे मायन गाय खलवत कालाल बा ये के दिवठी या छोटे मायन गाय खलवत कालाल बा थमत्या पोलांना लोती लोती दिला मला तर थितबल दिला बा थमत्या पोलांना लोती लोती दिला मला तर थितबल आणि मी तर मागाया गेलो ले बा मला तर मुटकून धरले बा दुब 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 मारले बा म्या बुद 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 ललले बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना आता गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा अरे कितना बघा ती मटकली करू नको माझ्या बरोबर मी जाऊ देतो तुला एक दिवशी येतो ते बाईन मऊ मऊ बोल्या केल्याले बा आणि एक दिवशी येतो ते बाईन मऊ मऊ बोल्या केल्याले बा समजा पोलाला लोती लोती दिला हा मग गायता खलवत लोती लोती दिला ना थमद्या पोलांना एक एक दिली आणि मला तल दिली बा अरे मी तर मागाया गेलो ले बा मला तर मुचकून धरले बा दुब 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 मारले बा म्या दायबा कितना गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा दायबा कितना गल्या मी येईन तुम त्या थंगतील बा एक क्षण जात नाही कारण ते आमचे नव्हतेच ते उभ्या महाराष्ट्राचे होते आणि म्हणून खूप वेळोवेळी आठवण येते त्यांच्या उभ्या राहण्याची त्यांच्या मिठी मारण्याची त्यांच्या गाण्याची मी तुला खरं सांगू का एक कलाकार म्हणून मी त्यांना खूप जवळून पाहिले मला वाटत नाही महाराष्ट्रात मी खरंच असा कलावंत बघितलाय की तुम्ही त्याला कोळी गीतात टाका तर तो कोळी म्हणेल तुम्ही त्याला गोंधळासाठी जांभूळाख्यानाला उभा कराल तर विदाऊट साडी घालून तो द्रौपदीची भूमिका करणारा लिम्का बुक ऑफ वर्ल्डला जाऊ शकतो पण केला नाही दुर्दैव आहे
जसे असंख्य हिरे आज मोती, असंख्य मोती आपल्यातनं निघून गेले, त्यातलंच एक बाबा होते, छोटासा एक मोती होता तो आमच्यासाठीचा. त्यांचं जाणं सुद्धा किती अमर आहे. कलाकाराला दुसरं काय हवं असतं? परफॉर्म करता करता मरण यावं स्टेजवरती, रंगभूमीवर. ग्रेट. थँक्यू. झी मराठीने बाबांवरती खूप प्रेम केलं. प्रत्येक शेड्यूलला बाबा कुठल्या ना कुठल्या एपिसोडला असायचं. म्हणजे लोकसंगीत असलं की बाबांचा हातखंडा, म्हणजे बाबांना बोलावणं असायचं आणि अगदी प्रेमाने ते यायचं, प्रेमाने कमेंट्स करायचे. आणि आज ते नाही आहेत मला वाटतं, तर या शेड्यूलमध्ये ते नाही आहेत, पण त्यांनीच आम्हाला इथे पाठवलं मला असं वाटतं, आम्हा दोघा बंधूंना. तर संपूर्ण महाराष्ट्राला माझी या मंचावरून एकच विनंती आहे की जसं बाबांवरती तुम्ही प्रेम केलं अतोनात, तेवढं नाही तर अगदी 10% जरी केलं तरी आम्हाला ते पुरेसं आहे आमची वाटचाल ही लोकसंगीताची पुढे नेण्यासाठी. धन्यवाद. तुमची ही कामगिरी अशीच चालू राहावी यासाठी आमच्या झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे, आयडिया सारेगमपच्या मंचातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. 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 सारेगमप, आयडिया सारेगमप.